नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे कृष्णा डेअरी फार्ममध्ये. आज तुम्ही पाहू शकता मित्रांनो, कृष्णा डेअरी फार्ममध्ये अतिशय टॉप क्वालिटीचं ब्रीडिंगचं काम चालू आहे. मित्रांनो, कृष्णा डेअरी फार्ममध्ये आम्ही जवळजवळ 5 ते 6 वर्षांपासून गायींच्या विक्रीचा व्यवसाय करत आहे. गायींच्या विक्रीमध्ये मित्रांनो आधी आपण पंजाब, हरियाणा ह्या राज्यांच्यातून ज्या गायी आणत होतो, त्या आपल्या सामान्य शेतकऱ्यांना परवडतील अशा, म्हणजे सामान्य शेतकऱ्यांना ज्या रेटमध्ये गायी पाहिजेत अशा रेटमध्ये आपण गायी उपलब्ध करून देत होतो. पण मित्रांनो, अनुभवानंतर असं लक्षात यायला लागलं की सामान्य शेतकऱ्यांना परवडेल असा रेट मध्ये गाय आणण्यापेक्षा सामान्य शेतकऱ्यांना भविष्य काळामध्ये ब्रीडिंगमध्ये जो फायदा होईल अशा गायी आणण्यामध्ये जास्त शेतकऱ्यांचा फायदा आहे. त्यामध्ये 4 रुपये जास्त लागले, खरेदीसाठी जास्त लागले आणि विक्रीसाठी जास्त लागले तरी पण हरकत नाही. त्यानुसारच मित्रांनो एक आपण संकल्प केला की कोणत्याही शेतकऱ्यांना परवडतील अशा फक्त किमतीचा पैशाचा विचार न करता आपण ब्रीडिंगवरती काम करूयात. 100 लोकांना गाई देण्यापेक्षा 4 मोजक्या लोकांना गाई जर दिल्या आणि त्या लोकांना जर ब्रीडिंग समजलं तर आपली माणसांचं ब्रीडिंग पाहून आणखी शेतकरी हुशार होतील आणि त्या शेतकऱ्यांना मध्ये जो ब्रीडिंगचा अनुभव तयार होईल तो भविष्य काळासाठी खूप मोठा असेल. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता आपण पंजाबमधून ह्या 4 गायी आणलेल्या आहेत ब्रीडिंग पर्पजसाठी. मित्रांनो, ही पहिली गाय पाहू शकता तुम्ही. पहिली गाय म्हणण्याची पेक्षा मित्रांनो ही कालवड आहे, 4 दाती कालवड आहे. मित्रांनो, तुम्ही साईज पाहून घ्या. मित्रांनो, साध्या गायीमध्ये आणि ब्रीडिंगच्या मध्ये जमीन आसमानाचा फरक आहे, हे मी वारंवार शेतकऱ्यांना कस्टमरला सांगत आलो आहे. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 4 दाती कालवड आहे. ह्या कालवडीचे बॉडी स्ट्रक्चर किती मजबूत आहे हे पाहू शकता. मित्रांनो, 4 हे साडापारंब्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं अंतर आहे कालवडीला. कालवड ही WWS सिमेंटची. मित्रांनो, ह्या कालवडीला विण्यासाठी 15 ते 20 दिवसांचा कालावधी बाकी आहे. मित्रांनो, ब्रीडिंगमध्ये गाईचे वजन आणि बॉडी स्ट्रक्चर एवढं आकर्षक असतं की तुम्हाला दुसऱ्या वेतामध्ये कोणत्याही मंचाही सिमेंट लावून तुम्ही ब्रीडिंग ची कालवड तयार करू शकता. पाहू शकता मित्रांनो, कालवडीचा जो सुडल बांध आहे तो अतिशय आकर्षक आहे आणि कमीत कमी पहिल्या वेतामध्ये 4 दाते असताना ह्या कालवडीची उंची 5 फुटापर्यंत आहे आणि लांबी कमीत कमी 6 फुटापर्यंत आहे. वजन मित्रांनो एक 450 ते 500 550 किलो पर्यंत असेल. ही 2 नंबरची कालवड आहे मित्रांनो, ही पण पहिल्या वेतामध्ये आहे. ही जी कालवड आहे मित्रांनो, तिला विण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी आहे. मित्रांनो, पंजाबमधून इकडे आणण्यासाठी आपल्याला अंतर भरपूर आहे, त्यामुळं गायी ह्या थोड्याशा कच्च्या आणाव्या लागतात, कारण त्या आपल्या वातावरणामध्ये चांगल्या प्रकारे शेट व्हाव्यात म्हणून. तुम्ही पाहू शकता मित्रांनो, 4 दिवस झालेले गाय आणलेल्या आपल्या खाण्यापिण्यामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे गायी सेट झालेली आहे. ह्या कालवडीचं बॉडी स्ट्रक्चर पाहू शकता मित्रांनो, कोणत्याही प्रकारचं कॉम्प्रोमाइज नाही. ही पण WWS ग्रीप या सिमेंटची कालवड आहे. ह्या कालवडीच्या आईचं मदर रेकॉर्ड, दुधाचं रेकॉर्ड हे 35+ आहे मित्रांनो. ही कालवड ह्या वेताला एक 22 ते 23 लिटर दूध देऊ शकते. आता आपल्या इकडची माणसं म्हणतात मित्रांनो की पहिल्या वेतामध्ये 22 ते 20 लिटर दूध देणाऱ्या कालवड्या आपल्या इकडे पण उपलब्ध आहेत, पण फक्त ब्रीडिंग हे दुधावरती अवलंबून नाही मित्रांनो. कारण की तुम्हाला पहिल्या वेतामध्ये जरी 22 ते 20 लिटर दूध मी सांगितलं, कारण की मला खोटं सांगून व्यापार करायचा नाही, दुसऱ्या वेतामध्ये ह्या नक्कीच तुम्हाला 30+ दूध काढतील. आणि दुधासोबतच तुम्ही ह्यांना जे सिमेंट लावणार आहे ते सिमेंट खूप महत्वाचं आहे आणि त्या सिमेंटमधून तुम्हाला कमीत कमी भविष्य काळातली 2 ते 2.5 लाख रुपयांची जी पंजाबमध्ये गाय तयार होते ते आपल्या घरी तयार करता येईल, हे लक्षात राहू द्या. ही तिसरी गाय मित्रांनो, पाहू शकता गाई व्हिडिओमध्ये सुद्धा बसत नाही एवढी मोठी. ही HF ब्रीडची गाय मित्रांनो. ह्या गाईच्या 5.5 मधील अंतर पाहू शकता तुम्ही. विण्यासाठी 20 ते 25 दिवसांचा कालावधी बाकी मित्रांनो. हिला गाईची कातपोत, गाईचा बांधा, बॉडी स्ट्रक्चर एकदम मजबूत आहे. कुठल्याही प्रकारचं आजारपण वगैरे अशा गायींना येणारच नाही.
पाहू शकता मित्रांनो. तर नक्कीच मित्रांनो, साध्या गायी 10-20 हजारांनी कमी मिळतात म्हणून त्या गायी खरेदी करण्यापेक्षा ब्रीडिंग वरती लक्ष द्या. कारण की आजकाल जे दुधाचे भाव चालू आहे त्याला ब्रीडिंग शिवाय पर्याय नाही मित्रांनो. जर आपण फक्त एक 12-13-15 गायी सांभाळत असं स्वतःला मोठं समजत असेल तर त्याचा फायदा नाही. कमी गायी सांभाळा पण क्वालिटी सांभाळा. एखाद्या व्यापाऱ्याकडून तुम्ही असं समजत असाल की मी 10 गायी खरेदी केल्या मी खूप मोठा, ह्यामध्ये फायदा नाही मित्रांनो. तुम्ही पाहू शकता गोठ्यामध्ये आपल्या फार्म मध्ये 4च गायी फक्त, पण ह्या 4 गायींनी संपूर्ण गोठा मित्रांनो भरलेला आहे. म्हणजे आपण जर 12-13 गायींच्या जागेवरती 4 गायी आपली जागा भरून काढू शकतात. तर नक्कीच तुम्ही समजू शकता की त्यामागे कष्ट पण कमी आहे. आणि तुम्हाला जे पाहिजे दूध, तर ह्या गायी तुम्हाला 12-13 गायींचं दूध पण आरामशीर काढू शकतात. त्याच्यामुळे मित्रांनो, मोठ्यापणामध्ये आणि खोट्यापणामध्ये जाण्यापेक्षा तुम्ही क्वालिटीवरती लक्ष द्या. ह्या गायीची क्वालिटी सांगतो मित्रांनो, ही ABS ब्रूट सिमेंटची गायी आहे. गायीची साईज कमीत कमी मित्रांनो 6 ते 6.5 फुटांची आहे आणि गायीची लांबी कमीत कमी 7-7.5 फुटांची आहे. ह्या गायीला विण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी बाकी आहे. दुसऱ्या वेताला गायी फक्त 4 दाती आहे. पहिल्या वेतामध्ये गायीने 26 ते 27 लिटरचं रेकॉर्ड दिलेले आहे आपल्याला पंजाब मधून. ह्या वेताला गायी आरामशीर 30 ते 32 लिटर दूध करू शकते. नक्कीच अशा ब्रिडिंगच्या गायी खरेदी करण्यासाठी आणि पाहण्यासाठी कृष्णा डेअरी फार्म, जातेगाव, बुद्रुक, पुणे जिल्हा या ठिकाणी नक्की भेट द्या. डेअरीचा कॉन्टॅक्ट नंबर आहे 90-90-29-96-96. ह्या गायींच्या किमती मित्रांनो सगळ्या 1,30,000 1,35,000 अशा आहेत. कारण की कोणत्याही शेतकऱ्याला उगाच कमी किंमत सांगून आपल्या फार्म पर्यंत बोलवायचं, त्यानंतर जास्त किंमत त्याच्याकडून घ्यायची अशी आपली भावना नाहीये. ज्या शेतकऱ्याला ब्रीडिंग समजेल तो शेतकरी आपल्या इथपर्यंत येईल. कारण की क्वालिटीवरती काम करायला आता आपल्या महाराष्ट्रातील खूप लोकांनी सुरुवात केलेली आहे. पण बऱ्याचशा लोकांना आजकाल रेट सांगितले की माणसं म्हणतात की ह्या रेटमध्ये आपल्यासारख्या 2 गायी येतील. पण मित्रांनो, 2 गायी घेऊन फायदा नाहीये. फक्त गायी वाढू नका, तुम्ही क्वालिटी वाढवा. कारण की पंजाब आपल्यापेक्षा खूप लांबचा पल्ला गाठून पुढे गेलेले आहे गायी या क्षेत्रामध्ये. आपण आज एवढे 2-2 हजार किलोमीटर वरून एवढ्या गायी खरेदी करून येतोय, पण आपण इथं पण त्यांच्यासारखं ब्रीडिंग तयार करू शकतो. नक्कीच मित्रांनो, एकदा विचार करा आणि नक्की भेट द्या. तुमची कुठल्याही प्रकारची फसवणूक होणार नाही. क्वालिटीमध्ये कुठलाही कॉम्प्रोमाइज होणार नाही. जर गाय आपल्या फार्मवरती या, बसा, व्यवस्थित पाहून घ्या. जर आवडली तरच खरेदी करा. आणि हा सगळा प्रयत्न मित्रांनो आपल्या शेतकऱ्यांना हुशार बनवण्यासाठी आहे. कारण की वेडे बनवणारे सगळेच भेटतात, हुशार बनवण्यासाठी कोणीच प्रयत्न करत नाही आजकाल. आणि जर माल क्वालिटीचा असेल तर आपल्या इकडचे शेतकरी आरामशीर आणि आनंदाने व्यापाऱ्यांना पण पैसे देत असतात. पण शेतकऱ्यांच्यासाठी मनमोकळेपणाने करणारा माणूस कोणीतरी पाहिजे. धन्यवाद मित्रांनो. नक्की एकदा भेट द्या. कृष्णा डेअरी फार्म, जातेगाव, बुद्रुक, पुणे जिल्हा, शिरूर तालुका.